अजय राजमाने विरोधात संकेत शिंद्याची कुस्ती लागलेली आहे. अनायचं नाही, कोकळ हात टाकायचा नाही. अजय न थांबता कुस्ती होणार असा होणार. डोक्याला डोकं लागलं, डोक्यातले विचार चालू झाले. बुद्धीच्या आणि बळाच्या जोरावर खेळला जाणारा कुस्ती खेळ. एक शिस्तबद्ध मैदान मान्य श्री अण्णासाहेब कोकाटे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं मैदान यशस्वीतेकडे वाटचाल करतंय. जाहिरातवरती 8 कुस्त्या प्रमुख ठरलेले आहेत. चला कुस्ती करा पैलवान, डाव प्रतिडाव पाहिजे. 2000चे सगळे पैलवान कपडे काढून या. इनाम रुपये 2000. कब्जा घेतलेला आहे समोर. भव्य आणि दिव्याचं मैदान. आज नंबर 1 ला कुस्ती चालू वर्षीचा महाराज केसरी वेताळ उर्फ दादा शेके आणि त्याच्याबरोबर निशांत कुमार एक 23 वर्षाचा पैलवान आहे, ज्याने पुण्यामध्ये महाराज केसरी पृथ्वीराज पाटील पृथ्वीराज मोहोळ आसमान दाखवलं. असा निशांत कुमार अशी नंबर 1 ला कुस्ती होणार आहे. दोन मुली आलेले आहेत लढत कुस्ती करण्याकरता आणि शेखर शेवटे पैलवान यांच्याकडून दोन्ही मुलींना 100 रुपयाचं बक्षीस आलेले आहे. दोन्ही मुली आपली बक्षीस घेऊन जावायचं दिवसेकर यांच्याकडून. गोगरे एक ज्येष्ठ नेते निर्वांगीचे ज्येष्ठ नेते कुस्ती मैदानासाठी उपस्थित झालेले आहेत. दत्ताभाऊ गोगरे आपण व्यासपीठावरती या. अजय राजमाने पटाला लागलेला आहे आणि कब्जा घेतला संकेत शिंदेचा. तुफानी कुस्तीचा थरार चालू झाला. संकेत शिंदेने लाकेवाडीची जय भवानी केसरी कुस्ती स्पर्धा गाजवली. फायनल पर्यंत धडक मारली होती. 7 कुस्त्या काढू. आज अजय राजमाने बरोबर टक्कर आहे. कब्जा घेतलेला आहे. पुढची कारवाई पाहिजे. असला मुलांनी वस्तात केतकी निमगाव त्या कुस्तीसाठी सतर्क पंच आहे. गुडघा खडा करून निघण्याचा प्रयत्न चालू आहे संकेत शिंदेचा. खांद्याला पट्टी बांधलेला संकेत शिंदे कन्नडला सराव करतो. उमेश काका इंगळेचा पट्टा आहे तर अजय राजमाने गारकडे वस्तात अण्णासाहेब गायकवाड यांचा पट्टा. अशी कुस्ती चालू झालेली आहे. पाच कुस्त्या चालू आहे. 2000 2500 रुपये इनामाचे पैलवान तयारी करून यायचंय. बावड्याचे पांडुरंग तात्या कांबळे यांचाही सन्मान होईल. आपण सत्कार घेण्याकरता व्यासपीठावरती या. बावड्यामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त ज्यांनी मैदानाचं आयोजन केलं असे पांडुरंग तात्या कांबळे अण्णासाहेब कोकाटे यांचे जीवाभावाचे सहकारी मित्र पांडुरंग तात्यांचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होईल. त्यांनी त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. डाव सांगाय वाजतात एखादा. जरा मोठी कुस्ती चालू आहे. अण्णा ती कुस्ती थांबवा. पंचाने बोलतो रावा. दार वड ऊट सोड निम्मी कुस्ती पंचावर अवलंबून आहे. आपण साक्षीदार नाही, न्यायाधीश आहे.
आम्ही सराठीला आलोय. ती कुस्ती अलीकडे घ्या. सुनील पहिला. कुस्त्या बघायला आलोय. 10 वाजतील म्हणे. खालून निघून जाण्याचा प्रयत्न करतोय संकेत. अजयनी कब्जा घेतलेला आहे. किल्ली तोडून निघण्याचा प्रयत्न आटोक्यात चालू आहे संकेतचा. होय. आता कुठं आहे तुम्ही? भव्य आणि दिव्याचं मैदान. यशस्वी तिकडे वाटचाल करणारं मैदान. याच ठिकाणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असतोय. या सराटीमध्ये. आणि आज अण्णासाहेब कोकाटे यांच्या वाढदिवसानिमित्त पुरुषार्थ आणि मर्दुमकीचं प्रतीक असणारा हा कुस्ती खेळ. ज्या कुस्ती खेळाने भारत देशाला वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये पहिला पदक मिळवून दिला. भारताचा तिरंगा झेंडा उंचावला गेला. राष्ट्रगीत गायलं गेलं. अजय पैलवान खालसाबाद जाधव 23 जुलै 1952 ला फेन्सिंग ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवलं आणि भारत देशाचा तिरंगा झेंडा उंचावला गेला. राष्ट्रगीत गायलं गेलं. वैयक्तिक क्रीडा प्रकारातलं भारत देशाला पहिलं पदक मिळवलं या कुस्ती खेळाने. या महाराष्ट्राची भूमी शूरवीरांची भूमी, महाराष्ट्राची भूमी साधू संतांची भूमी आणि महाराष्ट्राची भूमी ही पैलवानांची भूमी. महाराष्ट्राची माती किती कर्जदार आहे. कुस्ती चालू झालेली. शबास. प्रणव आक्रमण झालेला कब्जा घेतलेला आहे. एक चक आणि पंचाचा निर्णय. हो बच गयो. शबास. सुंदर एक चक लावला होता पण प्रतिस्पर्ध्याचा बचाव झालेला आहे. तिकडे अजय राजमाने आक्रमण झालेला आहे. भैया दुबार माझा आवाज तुमच्यापर्यंत आलेला पैलवान. शबास. आणि पुन्हा एक चक लावलेला आहे. पंचाचा निर्णय अखेरचा असणार आहे. हो विजयशिहा मोहिते पाटील यांचा बटाव शिवरत्न कुस्ती संकुलन अक्रोज. या सराठी गावचा सुपुत्र प्रणव जगदाळे काकासाहेब जगदाळे यांचा चिरंजीव विजय झालेला आहे. दादासाहेब गाठी यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस, 500 रुपयाचं बक्षीस. रोहित जगदाळे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. मनोज जगदाळे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस प्रणवसाठी. मुलींची कुस्ती लागते. मुलांच्या तुलनेत मुली कमी नाही. डोंगरे कन्या हात वरती कर. विरोधात सरोनी बैरागी अशी कुस्ती लागलेली आहे. मनोज गाडी आणि मनोज मगर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस प्रणव जगदाळेसाठी. शंभूराजे कोकाटे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. कुस्ती लावण्याकरता आखाड्यावरती हरिभाऊ घोगरे, दत्तामामा घोगरे, हनुमंत आबा कोकाटे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान आहे ते अण्णासाहेब कोकाटे ही कुस्ती लावण्याकरता आखाड्यावरती जातील. अविनाश गावडे या कुस्ती लावण्याकरता भैया आखाड्यावरती. भैया तुम्हाला आलेलं नाही अजूनही. भैया तुम्हाला आणि अविनाश गावडे. सराठी गावचे तंटामुक्त अध्यक्ष सन्माननीय लालासाहेबजी काटे यांना विनंती आपण सत्कार घेण्याकरता व्यासपीठावर या. संयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत.
अजय राजमाने आणि संकेत शिंदे कुस्ती चालू आहे. बाहेरची टांग लावण्याचा प्रयत्न संकेतचा होता, तो अजयने जाणलेला आहे. काही घडू शकतं. बापूसाहेब कोकाटे पंच म्हणून आपली नियुक्ती. आखाड्यात या. लालासाहेब काटे व्यासपीठावरती या. एक अतिशय चांगली कुस्ती मैदानामध्ये चालू आहे. अजय राजमानेने कब्जा घेतलेला आहे आणि काहीतरी घडू शकतंय. अण्णा कोळे पैलवान यांची कन्या आखाड्यात आलेले एवढी कुस्ती उद्या मग लावा. महाराष्ट्र केसरी बाला रफिक यांचे पिताश्री आदम शेख स्टेजवरती आलेले, त्यांचं हार्दिक स्वागत. आदम भाई जरा मैदानावर या. पेटेवाले इथं आहे समोर. पेटेवाले आणि वाले तुम्ही बसा, तुमची आवश्यकता नाही. पेट्या बांधणारे आले पलीकडून आले. दत्ता मामा घोगरे, हनुमंत आबा आपण आखाड्यात या. हरिभाऊ घोगरे आपण या आखाड्यात या. कुस्ती लावण्याकरता चला. पैलवान मैदानावरती आलेले आणि महाराष्ट्र केसरी 2018चा महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख यांचे पिताश्री आदमभाई शेख मैदानावरती येत आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे असे अण्णासाहेब कोकाटे, हनुमंताबाब कोकाटे आखाड्यावरती आलेले. आदमभाई शेख मैदानावरती आलेले. 2018ला या कोल्हापूर जिल्ह्याला करमाळ्याच्या पहिल्यावरती महाराष्ट्र केसरी क्रमांक मिळवली. बाला रफिक शेख आपण व्यासपीठावरती आज सन्मान घेण्याकरता माधव नाना सूर्यवंशी बोलती. आदमबाई हात वरती करावं. आदमबाईचा एक जातीचा उल्लेख करणं चुकीचं आहे, पण जातीने मुस्लिम आबा, पण पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त, पंढरीच्या पांडुरंगाला नवस केला. माझा बारा महाराज केसरी उद्या आनंदी ते पंढरपूर चालत पायवारी करेल आणि पंढरीचा पांडुरंग आदमबाईचा हाकेला धावणारा आणि 2018ला बाला रफिक महाराज केसरी झाला. अभिजित कटके सारखं आव्हान त्याने स्वीकारलं. अभिजित कटके पैलवानवरती मात केली आणि महाराज केसरीची गदा सोलापूर जिल्ह्याला मिळवून दिली. कुस्तीला सुरुवात होते. पैलवान भैया दोघा हात अधिकार कंदार विरुद्ध अविनाश गावडे अशी कुस्ती चालू आहे. सलामी झालेली आणि बापूसाहेब कोकाटे या कुस्तीसाठी पंच आहे. चैतन्य जाधव आपण व्यासपीठावरती या. कुस्ती लावण्याचा प्रयत्न संकेतचा चालू आहे. अजय राजमाने धोका देण्याच्या पोझिशन मध्ये आहे. तर इकडं भैया दुमाळ आणि अविनाश गावडे अशी कुस्ती चालू झाली. हो शाबास. भव्य आणि दिव्य असं मैदान, खासा खासगाचा भरलेला मैदान. अविनाश गावडे त्याच्या वजन गटाचा महाराष्ट्र चॅम्पियन आहे.